विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोकराजे, महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, दलितांचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच जिजामाता, माता रमाई, सावित्रीबाई या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज 26 जानेवारीच्या निमित्त दिनांक 10 आणि 9 डिसेंबर असे दोन अशा पद्धतीच्या माध्यमातून परभणी या ठिकाणी दंगल झाली आणि मत्स्याचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। याविषयी बोलत असताना एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीविषयी महाराष्ट्रातून 41 जागा लोकसभेच्या भाजप आणि उद्धव ठाकरेचे शिवसेना यांना मिळालं होतं। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातली राष्ट्रवादी फोडली तोडली, काँग्रेस तोडली फोडली, त्यांचे नेतृत्व तोडलं फोडलं, तसेच शिवसेना तोडली फोडली। आणि या माध्यमातून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपला आणि त्याच्या मित्र पक्षाला वाटलं की आपण 45 जागेच्या पुढे जाणार, पण महाराष्ट्रात देशामध्ये संविधानाचा विषय चालू झाला। संविधानाच्या विषयाच्या माध्यमातून इंडिया गठबंधनला देशातील लोकांनी मतदान केलं आणि महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षण हा वाद सुरू होता। या दोन गोष्टी महाराष्ट्रात होत्या आणि उत्तर प्रदेशामध्ये 19च्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा ते जास्त जागा जिंकतील अशी अपेक्षा होती। त्या ठिकाणी त्यांनी राम मंदिर बांधकाम केलं होतं आणि या महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशामध्ये यांनी ईव्हीएमचा दुरुपयोग केला नाही। त्यांना अपेक्षा होती की जागा भरपूर होत्या, पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या इंडिया गठबंधनला जे मतदान भेटलं त्या माध्यमातून एका तंबूवर आधारित असणारं मोदीचं सरकार जे की नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्या तंबूवर आधारित असलेलं अल्पमतात असलेलं सरकार देशात बनलं आणि त्यानंतर या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना अपमानित होण्यात आलं। या मोदी असेल अमित शहाच्या समोर त्यांनी स्वतःचा राजीनामा सुद्धा दिला होता आणि अशी प्रक्रिया या झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी लाडकी बहीण ही योजना लागू केली। लाडकी बहीण ही योजना केली, पण त्या माध्यमातून लोकांनी दिशाभूल करण्यात आली लोकांची, पण बहुमत कुणाला भेटलं हे कदाचित कुणीच मान्य करू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमचा दुरुपयोग झालेला आहे
आणि हा राग जो होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हा अपमानित झाला होता, त्याला जो राग होता मराठ्याच्या आरक्षणाचा आणि संविधानाच्या मागणीचा, आणि लगेच 5 डिसेंबर या दिवशी त्यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी 6 डिसेंबरला मासाजोग या ठिकाणी तिथे असणाऱ्या अवॉर्ड कंपनी पानचक्की त्या कंपनीचे सर वॉचमॅन असणारे अशोक सोनवणे हा बौद्ध समाजाचा होता. त्या ठिकाणी लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेला त्या ठिकाणी घुले असतील, केदार असतील, तसेच चाटे असतील, वाल्मिक कराड्याच्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन सोमनाथ अशोक सोनवणे याला मारहाण केली आणि त्यांनी अशोक सोनवणे यांनी सरपंच म्हणून संतोष देशमुख यांना ती सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर त्या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा ती मारहाण केली. तशी फिर्याद 18 सिटीची त्या ठिकाणी दिली होती. प्रशासनाने कसल्याच पद्धतीची त्यावेळेस दखल घेतली असती तर आपला भाऊ अशोक सोनवणे याचा जीव वाचवण्यासाठी संतोष देशमुख याचा स्वतःचा जीव गेलेला आहे. आणि यामागे ज्या पद्धतीने संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली, एक मनुस्मृतीच्या आधारावर असणाऱ्या अशा पद्धतीची हत्या झाली, जी की संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती त्या पद्धतीनेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. मारहाण करण्यात आली, त्यांचं लिंग कापण्यात आलं, तोंडात लघवी करण्यात आली. हे सर्व प्रकार 9 डिसेंबरला आता किडनॅप केल्यानंतर लगेच 10 डिसेंबर या दिवशी परभणी या ठिकाणी एक थंड मतीने त्यांनी अशा पद्धतीचं नियोजन केलं. हे सर्व त्यात कारस्थान याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत. त्याने 10 डिसेंबरला परभणी या ठिकाणी बांगलादेशातील हिंदूवर अन्याय अत्याचार होत आहे म्हणून त्या ठिकाणी मोर्चा काढला. संविधानाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या, अर्वाच्य भाषणं सुद्धा झाली आणि त्यांनी असं केंद्र निवडलं जे की आंबेडकरी चळवळीचे केंद्र परभणी आणि संविधान पुण्या ठिकाणी आहे. बाबासाहेबांच्या संविधानाची प्रतिकृती शिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर होती आणि तेथील दत्ता पवार एका माते फिरवून ते संविधानाची तोडफोड केली. त्यावेळेस आंबेडकरी जनतेने त्या ठिकाणी त्याला पकडलं आणि पोलिसाच्या स्वाधीन केलं. हा प्रकार झाल्यानंतर आंबेडकरी जनता त्या ठिकाणी असणारी सर्व जनता एकत्रित आली आणि संविधानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अशा पद्धतीचा विडंबना झाल्यानंतर संविधान हे सर्वांसाठीच होतं, सर्वांनी एका ठिकाणी येऊन त्यात विजयदादा वाकोडे बाबा असतील यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि दुसऱ्या दिवशी बंद करण्याचं जाहीर केल्यानंतर जवळजवळ 11 तारखेला दुपारपर्यंत सर्व पद्धतीने व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं. आणि ज्यावेळेस पोलिसांना त्यांनी सांगून घरी जाताना बाबा ते बाजूला जे लोक थांबलेले आहेत ते तोंडाला गमचे बांधलेले आहेत त्यांच्या कोण होता, त्यात असणारे प्रशासकीय संघाचे आरएसएसचे अधिकारी आणि तेथील आरएसएस संघाचे लोक यांनी संगनमत करून दुपारच्या वेळेस जाळपोळ केली, तोडफोड केली आणि पोलिसांनी बजावची भूमिका घेतली आणि रात्रीच्या वेळेस कोबिंग ऑपरेशन करण्यात आलं. सर्व भीम सैनिक झोपल्यानंतर रात्री त्यांचे दरोजे तोडण्यात आले, दरोजे तोडून घरात घुसून मारण्यात आलं. वचनभाई मामेरते याला जवळजवळ 11 पोलिसांनी मारहाण केली, ते आयसीयू मध्ये होते आणि प्रत्यक्ष आम्ही ते घटना बघितली, भेट दिलेली आहे. आणि जे कोणी आपले भीमसैनिक असतील त्यांना पाया किंवा हात फ्रॅक्चर असे झालेले आहेत. आणि हे कोबिंग ऑपरेशन जे आहे ही अतिरेकी असणाऱ्या लोकांसाठी केलं जातं आणि त्याला परवानगी लागते. आम्ही त्या पद्धतीचं जिल्हाधिकारी तहसीलदारला त्यावेळेस याची परवानगी कुणी दिली विचारल्यास त्यांनी सांगितलं नाही. पण हा जो राग होता याच्या मागे सरकार कोण यांना अशी एवढा अधिकार दिला की त्या ठिकाणी भीमसैनिकाच्या ज्या ऑटो दिसतील, गाड्या दिसतील
असे तोडफोड केले. याच्या मागे इथं असणारा जो की टरबूज म्हणते, त्याला टरबूज अशी पदवी आहे, याच्यावरच 302 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मास्टर माइंड तोच आहे. या माध्यमातून सांगत असताना त्या 11 डिसेंबरच्या रात्री मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी त्याला मारहाण केल्यानंतर अटक करण्यात आली. तो वडर समाजाचा आहे, संविधान प्रेमी आहे आणि त्यांनी आपल्या संविधानासाठी आणि संतोष देशमुखने अशोक सोनवणे याचा जीव वाचवण्यासाठी त्या दोघांचा बळी गेलेला आहे. आणि त्यावेळेस त्याला अटक केल्यानंतर आता काल परवाच विच्छेदन आव्हान आलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याच्या मानेचा कळस मोडलेला आहे, त्याला इंजुरी आहे. अशा पद्धतीचा सर्व प्रकार झाल्यानंतर परभणीमध्ये 30 दिवस धरणे आंदोलन चालू होतं. या सर्व घटना असल्यानंतर पोलीस प्रशासन कसल्याच पद्धतीचं या सरकार देतावर कसल्याच पद्धतीचं तेथील अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करत नाही. तेथील असणारा अशोक गोळबंड असेल, शरद मोरे असेल, तुरणार असेल, या अधिकाऱ्यांनी ह्या पद्धतीचं कोबिंग ऑपरेशन त्या ठिकाणी घडवून आणलेलं आहे. आणि याला जोपर्यंत न्याय भेटत नाही, आज मी या ठिकाणी आंदोलन लावलं, माझं पॅन्थरच्या माध्यमातून आंदोलन लावलं असतं, पण सोमनाथ सूर्यवंशी असेल, संतोष देशमुख असतील, आता लातूरला एक घटना घडलेली आहे, माऊली छोटे प्रेमातून त्यांची हत्या झाली. आणि हे सर्व आमचे भाऊ आहेत. मला आपल्या कुटुंबातले माणूस वाटले, आपल्या कुटुंबातले आपले भाऊ आहेत. म्हणून हा संघर्ष थांबला नाही पाहिजे. जर आपला संघर्ष जर थांबत असेल तर याला आज त्यांच्यावर झालेला आहे, उद्या तुमच्यावर वेळ येणार आहे. हे नैसर्गिक परिवर्तन करण्यासाठी प्रत्येकाला वेळ येतो, उद्या आपली बी वेळ येणार आहे सगळ्याला नीट करण्यासाठी. नैसर्गिक परिवर्तन आहे, त्याच्यामध्ये चेंजिंग होणारच आहे. म्हणून आज या आंदोलनामध्ये जे कोणी आले त्यांना त्यांच्या अंतःकरणातून या भावनेविषयी, या प्रकरणाविषयी त्यांना आपले माणसं वाटले आणि हा अन्याय झाला याची जाण या माध्यमातून झाल्यामुळे या ठिकाणी आले. मी प्रथमतः या ठिकाणी आमच्या संघटनेचे लोक सोडून जे कोणी आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या माध्यमातून ज्या पद्धतीने आता पोलिसाचा अहवाल आलेला आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इकडे कसल्याच पद्धतीचं लक्ष घालत नाही आणि गुन्हा दाखल करत नाहीत आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा परभणी ते लॉंग मार्च हा सुरू आहे. म्हणून आपण सुद्धा या आंदोलनात सक्रिय राहून हे आंदोलन आज नाही उद्या पण चालणार आहे. आणि साखळी उपोषण ज्या पद्धतीने येथील सर्व भीमसैनिक असतील किंवा इतर संविधानप्रेमी असतील या आंदोलनात सहभागी होतील अशी अपेक्षा करून आपण जोपर्यंत या आंदोलनाला सहभाग होतो आणि आपला संघर्ष चालू ठेवण्यासाठी आपण आंदोलन चालू ठेवणार आहोत. आणि या ज्यावेळेस परभणी या ठिकाणी संतोष सोमनाथ सूर्यवंशी याचा मृतदेह औरंगाबादला नेण्यात आला. त्या ठिकाणी सुद्धा इन कॅमेरा फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे. हे सर्व गोष्टी झाल्यानंतर संविधान वाचवण्यासाठी लोक लढत होते, संविधानासाठी लढत होते आणि प्रशासनात असणारे गद्दार हरामखोर हे संविधानाच्या विरोधात जे की संविधान वाचवतेत अशाला मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी दंगल निर्माण केली आणि मनवादी प्रशासकीय आणि संघाचे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन अशा पद्धतीचं कारस्थान केलं. आणि यामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा हात म्हणजे याचं पूर्ण सहकार्य आहे. आता या ठिकाणी मसाजोगच्या प्रकरण बघितलं, सुरेश धस याला इकडून वरील उचलायचं
पुन्हा ते दामिनी, अंजली दामिनी या परभणीच्या विषयावर हे बोलत नाहीत. आणि हे यांच्या मागे इकडून हे उचलायचं. आता या राजकीय अशा घडामोडीकडे बघत असताना आपले छगन भुजबळ यांच्यावर अन्याय करून ते भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे. पुन्हा इकडं पंकजा मुंडे तर आहेच भाजपमध्ये, पुन्हा याला सुद्धा भाजपमध्ये घेण्यासाठी इकडून विरोध करून त्याला वाचवायचं आणि अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. म्हणून येथील बहुजनाने ओबीसी असतील, मराठा असतील आणि आपण सर्व 85% लोक येथील 3% लोकांचं राजकारण ओळखून आपण एकत्रित देऊन ज्या वेळेस असा कुणी अन्याय करतो, हत्या करतो, तो आरोपीला जात नसते आणि त्याला आपण न्याय देण्यासाठी आपण एकत्रित येऊन यापुढे सुद्धा आंदोलन आपलं आणि संघर्ष आपला चालू ठेवू. आणि या निमित्त मी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या आमच्या भीमसैनिक असतील, इतर कुणी असतील समाजात त्यांचे पुन्हा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.